विद्यार्थ्यांनो, आपण परवाच्या दिवशी हे जे चॅप्टर होतं प्रकरण क्रमांक 3 मागणी लवचिकता, ऍक्च्युअली मागणीचं हे चॅप्टर होतं आपण सुरू केलेलं होतं. याचे दोन पार्ट्स होते. पहिला पार्ट आपण संपवलेला आहे आणि हा दुसरा पार्ट आपण सुरू केलेला होता मागणीची लवचिकता ब भाग. अ भागामध्ये मागणी विश्लेषण घेतलेलं होतं आणि आता ब भागामध्ये मागणीची लवचिकता आपण सुरू केलेला आहे. परवाच्या दिवशी आपण हा भाग सर्व घेतलेला होता, तरी पण पुन्हा एकदा मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो आहे. प्रकरण 3 मागणीची लवचिकता, त्याचं पूर्व स्वरूप आपण थोडक्यात पाहणार. पूर्व स्वरूपामध्ये काय दिलेलं होतं की एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी किती प्रमाणात घटते किंवा किंमत कमी झाली असता मागणी किती प्रमाणात वाढते, हे मागणी सिद्धांतावरून स्पष्ट होत नाही. आपण सर्वांनी मागणीचा सिद्धांत पाहिलेला आहे. मागणीचा सिद्धांत म्हणतो आहे इतर परिस्थिती कायम असल्यास बाजारात एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते, हे सिद्धांत म्हणतो. परंतु या सिद्धांतामध्ये हे उत्तर मिळत नाही की बाजारात वस्तूची किंमत किती कमी झाली म्हणजे किती मागणी वाढते, म्हणजे किंमत किती कमी तर मागणी किती वाढते किंवा किंमत किती वाढली तर मागणी किती कमी होते. तर हे घटक आपल्याला मागणी सिद्धांतावरून कळत नाही. म्हणून डॉक्टर मार्शलनी मागणीची लवचिकता शेकडेवारीमध्ये किंवा टक्केवारीमध्ये आपल्याला काढताना दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला थोडंसं समजायला सोपं होते कितीचं उत्तर देता येते. आणि ते कितीचं उत्तर देण्यासाठी म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता पण किती वाढली असता, मागणी कमी होते पण किती कमी होते, याचं उत्तर आपल्याला मागणीची लवचिकता देते आहे. आणि म्हणून पूर्व स्वरूपामध्ये मी लिहिलेलं होतं, आपल्या पुस्तकात पण आहे प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये, की एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी किती प्रमाणात घटते किंवा किंमत कमी झाली असता मागणी किती प्रमाणात वाढते, हे मागणी सिद्धांतावरून कळत नाही. आणि म्हणून डॉक्टर मार्शलनी मागणीची लवचिकता हा पार्ट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे या चॅप्टर मध्ये. मग मागणीची लवचिकता संकल्पना काय आहे आपण ते पाहणार. डॉक्टर मार्शल यांच्या मते, हे सर्व आपण घेतलेलं होतं तरी आपण पुन्हा नव्याने बघतो आहे. डॉक्टर मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते, बघा प्रमाण म्हटलं म्हणजे टक्केवारी आली, 100शी संबंध. ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्या प्रमाणात मागणीत जास्त किंवा कमी प्रमाणात वाढ होते. वाढ होते पण किती, जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात वाढ होते. म्हणजे ज्या प्रमाणात किमतीत घट झाली, किंमत घटली, किंमत कमी झाली म्हणजे मागणी वाढते. ती जास्त किंवा कमी प्रमाणात वाढेल परंतु वाढते. तसेच ज्या प्रमाणात किंमत वाढते त्या प्रमाणात मागणी कमी किंवा जास्त होते. यालाच मागणीची लवचिकता संकल्पना किंवा मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे डॉक्टर मार्शल काय म्हणत आहे, डॉक्टर मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते, प्रमाण असा शब्द जेव्हा वापरला तेव्हा याचा अर्थ असा आहे प्रमाण म्हणजे टक्केवारीशी संबंध. म्हणून ज्या प्रमाणात किमतीत घट होते, प्रमाणात किमतीत घट होते म्हणजे काय, 10% किंमत कमी झाली, 20% किंमत कमी झाली, 2% किंमत कमी झाली, 5% किंमत कमी झाली. म्हणून ज्या प्रमाणात किमतीत घट होते म्हणजे 2% घट होते, 5% घट होते, 10% घट होते, 20% घट होते. म्हणून ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्या प्रमाणात मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढ होते. किमतीत 2% घट झाली, मागणी 5%नी वाढली. किमतीत 5%नी घट झाली, मागणी 10%नी वाढली. म्हणजे किंमत 5%नी कमी होते, मागणी 10%नी वाढते. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की किमतीत ज्या प्रमाणात घट होते त्या प्रमाणामध्ये मागणी 10%, 5% जी काही असेल कमी जास्त होऊन वाढ होते. तसेच ज्या प्रमाणात किंमत वाढते, समजा याचा उलट झालं, किंमत वाढली, 10%नी किंमत वाढली, मागणी कमी होणार. किंमत वाढली की मागणी कमी होणार, परंतु किती टक्के, मग आपण असं म्हणू शकतो की 10%नी किंमत वाढली, 20%नी मागणी कमी झाली. म्हणजेच याचा अर्थ ज्या प्रमाणात किंमत वाढते त्या प्रमाणात मागणी कमी किंवा जास्त होते, त्यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. खालचं एक वाक्य मी लिहून ठेवलेलं आहे, थोडस हे वाक्य लक्ष द्या. किमतीतील प्रमाणशीर, स्केल प्रमाणे पहा, किमतीतील
प्रमाणशीर म्हणजे टक्केवारीमध्ये किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे, किमतीतील प्रमाणशीर बदल म्हणजे 10%, 20%, 2%, 5%, किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास, म्हणजे किमतीत 10% बदल झाला, मागणी 5%नी बदलली, कमी झाली जास्त झाली तो नंतरचा भाग आहे, पण प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. यालाच आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड असं म्हणतो आहे. इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड याचा अर्थ ही मागणीची लवचिकता किमतीप्रमाणे बदलते आहे आणि प्रमाणशीर बदलते आहे, म्हणजे टक्केवारीमध्ये बदलते आहे. की समजा एखाद्या वस्तूची किंमत 10%नी वाढली, त्याचा परिणाम असा झाला मागणी 20%नी कमी झाली. किंमत वाढली, मागणी कमी झाली, नियम मान्य आहे, पण कितीचं उत्तर आपण डॉक्टर मार्शल या ठिकाणी दिलं की बाजारात वस्तूची किंमत 10%नी वाढली, मागणी 20%नी कमी झाली. बाजारात वस्तूची किंमत 5%नी वाढली, मागणी 10%नी कमी झाली. असं जेव्हा घडते आहे तेव्हा त्याला आपण मागणीची लवचिकता असं म्हणतो आहे. तर ही मागणीची लवचिकता विचारात घेताना 2 घटक. पहिल्यांदा आपण डॉक्टर मार्शलचा सिद्धांत बघितला. सिद्धांत सांगत नाही, सिद्धांत एवढंच म्हणतो आहे, इतर परिस्थिती कायम असल्यास बाजारात एखाद्या वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते. परंतु याचं उत्तर प्रमाणशीराच्या याच्यामध्ये, प्रमाणशीरमध्ये कितीचं उत्तर मात्र मागणीच्या लवचिकतेमध्ये डॉक्टर मार्शलनी दिलेलं होतं की बाजारात एखाद्या वस्तूची किंमत 10% वाढली, मागणी 20%नी कमी झाली. एखाद्या वस्तूची किंमत बाजारात 20%नी कमी झाली, मागणी मात्र 10%नी वाढली, पण वाढली. किंमत 20% कमी झाली, मागणी 10%नी वाढली. असं जेव्हा घडते आहे तेव्हा त्याला मागणीची लवचिकता असं म्हणतो आहे. मग मागणीची लवचिकता हा घटक पाहिलेला आहे. प्रमाणशीर बदलात डॉक्टर मार्शल यांच्या मते ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्या प्रमाणात मागणी जास्त किंवा कमी प्रमाणात वाढ होते, तसेच ज्या प्रमाणात किंमत वाढते त्या प्रमाणात मागणी कमी किंवा जास्त घट होते. यालाच मागणीची लवचिकता असे म्हणतात. सेकंड पार्ट आपण खालच्या एका वाक्यामध्ये घेतलेलं होतं की किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. म्हणजे डॉक्टर मार्शल यांच्या मते जी काही व्याख्या ठेवलेली आहे की ज्या प्रमाणात किमतीत घट होते त्या प्रमाणामध्ये मागणीत जास्त किंवा कमी प्रमाणात वाढ होते. उलट ज्या प्रमाणात किंमत वाढते त्या प्रमाणात मागणीत घट होते, पण प्रमाणात म्हणजे कमी किंवा जास्त, त्यास मागणीची लवचिकता असे म्हणतात. किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. ही दुसरी व्याख्या सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची. किमतीतील प्रमाणशीर बदलामुळे मागणीत घडून येणाऱ्या प्रमाणशीर बदलास मागणीची लवचिकता असे म्हणतात. मग आता आपण नेक्स्टचा पार्ट पाहणार, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. इकडे लिहिलेलं आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार 3 प्रकार आहेत. आपण त्या दिवशी पण घेतलेलं होतं, पण आज आपल्याला पुन्हा नव्याने घ्यायचं आहे. म्हणून मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, पहिला प्रकार आहे उत्पन्न लवचिकता, दुसरा प्रकार आहे छेदक लवचिकता आणि तिसरा प्रकार आहे किंमत लवचिकता. उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता असे 3 प्रकार मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार. अजून एक घटक मी तुम्हाला सांगितलं, कन्फ्युजन. आपण याच्या अगोदरच्या चॅप्टर मध्ये मागणीचे प्रकार पाहिलेले आहेत. 5 प्रकार पाहिलेले आहेत मागणीचे. कोणते 5 प्रकार होते? प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त मागणी, संमिश्र मागणी आणि स्पर्धात्मक मागणी. ते मागणीचे प्रकार होते 5. हे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आहेत 3. उत्पन्न लवचिकता,
छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता हे तीन प्रकार आपण या ठिकाणी पाहणार. मी तीनही प्रकार या ठिकाणी बोर्डवर लिहिलेला आहे. उत्पन्न लवचिकता कशाला म्हणतात त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथे घेणार. छेदक लवचिकता कशाला म्हणतात त्याचं एक्सप्लेनेशन इथे घेतलेलं आहे आणि किंमत लवचिकता कशाला म्हणतात त्याचं एक्सप्लेनेशन इथे घेतलेलं आहे. आपण थोडंफार उदाहरणाच्या साहाय्याने आपण हे स्पष्ट करून घेऊ. उत्पन्न लवचिकता साधा सरळ सोपं काम आहे. कशाशी संबंध दिलाय? उत्पन्नाशी. मग उत्पन्नाशी संबंध दिलेला आहे. मग आपण उत्पन्नाचा विचार करणार. उत्पन्नातील बदलाचा परिणाम हो, म्हणजे जे उत्पन्न बदललं, लोकांचे जे उत्पन्न असतात त्याच्यात जर बदल झाला असेल, बदल हा कमी किंवा जास्त असू शकतो. काही वेळेस एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न कमी होऊ शकते, तर काही वेळेस एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढू शकते आहे. आणि म्हणून उत्पन्नातील बदलाचा परिणाम होऊन मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या परिणामाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा परिणाम त्या व्यक्तीच्या त्याच्या मागणीवर होत असेल तर त्याला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात झालेला बदल हॅलो हॅलो आवाज येतोय पायल? हॅलो हा, मध्येच ते लिंक गेलेली होती. आता लिंक पुन्हा नव्याने जॉईन झालेला तुम्ही. मागणीच्या लवचिकतेचे प्रकार. उत्पन्न लवचिकता आपण पहिला भाग पाहणार आहोत. काय म्हणत आहे? उत्पन्नातील बदलाचा परिणाम होऊन मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या परिणामाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात जर बदल झाला असेल तर त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मागणीवर होतोय. तो जे काही बाजारात मागणी करतोय, मग तो कुठल्याही वस्तूची असो, परंतु तो मागणीवर होतो. पण परिणाम कशामुळे होतो? तर त्या व्यक्तीच्या झालेल्या उत्पन्नातील बदलाचा. म्हणजे एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न कमी झालं असेल तर अशा वेळेस त्याचा मागणीवर परिणाम होतो आहे. त्याला आपण उत्पन्न लवचिकता असं म्हणतो आहे. आणि उत्पन्न लवचिकता का म्हणतो आहे? तर यामध्ये एकमेव कारण आहे. कारण मागणीवर परिणाम करणारा घटक कोणता आहे? तर उत्पन्न आहे. समजा व्यक्तीचं उत्पन्न वाढलं असेल तर त्याची मागणी वाढेल, कारण उत्पन्न वाढलं म्हणून मागणी वाढवली. समजा अचानकपणे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न कमी झालं असेल, त्याला गरज असेल तरी तो काही वस्तूची मागणी करणारच नाही. आणि म्हणून उत्पन्नातील बदलाचा परिणाम होऊन मागणीमध्ये घडून येणाऱ्या बदलाच्या परिणामाला मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. तर आपण या ठिकाणी उत्पन्न लवचिकता पाहताना एक घटक लक्षात घ्यायचा. उत्पन्नातील बदलाचा परिणाम जो मागणीवर घडून येतो आहे त्याला आपण
मागणीची उत्पन्न लवचिकता असे म्हणतो आहे. मग या ठिकाणी खाली एक सूत्र दिलेलं आहे मागणीच्या उत्पन्न लवचिकतेचं. मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर, मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर सूत्र काय म्हणताय की मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. मागणीतील जो शेकडा बदल होतो आहे त्याच्या भागीला किमतीतील शेकडा बदल. म्हणजे याच्यात ना किमतीतील उत्पन्नातील शेकडा बदल पाहिजे आपल्याला. त्याच्यावर उत्पन्नातील शेकडा बदल पाहिजे, कारण उत्पन्नाचा परिणाम होतो आहे किमतीतील शेकडा बदल, उत्पन्नातील शेकडा बदल. उत्पन्नातील शेकडा बदल. तर आपण या ठिकाणी उत्पन्नातील शेकडा बदल काय म्हणतो आहे की सूत्र मागणीची उत्पन्न लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल. म्हणजे जो उत्पन्नात शेकडा बदल झाला, उदाहरणार्थ आपण असं पाहू की समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 10% दिलेल्या उदाहरणाने एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 20% वाढलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात 20% वाढ झाली, 20% उत्पन्न वाढलं, त्याचा परिणाम होऊन त्याची मागणी 10% वाढलेली आहे. मागणीत वाढ, उत्पन्न वाढलं म्हणून मागणी वाढली, घट नाही. उत्पन्न वाढलं 20%, त्याचा परिणाम मागणीत सुद्धा वाढ झाली 10%. म्हणजे याचा अर्थ परिणाम कशाचा झालेला आहे तर उत्पन्नाचा. केवळ त्या व्यक्तीचं उत्पन्न वाढलं आणि उत्पन्नाचा परिणाम होऊन त्या व्यक्तीच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. आणि म्हणून मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल. उत्पन्नामध्ये शेकडा बदल झालेला 20% त्या माणसाचं उत्पन्न वाढलं, त्याचा परिणाम असा झाला उत्पन्न वाढल्यामुळे 10% त्याच्या मागणीत वाढ झाली. उत्पन्नातील झालेल्या बदलाचा परिणाम जेव्हा मागणीवर होतो त्याला आम्ही उत्पन्न लवचिकता असं म्हणतो आहे. त्याचं कारण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड कशाने क्रिएट झाली, केवळ उत्पन्नामुळे. उत्पन्न वाढलं म्हणून त्या माणसाची मागणी वाढली, पण किती? मग त्या माणसाच्या कितीचं उत्तर आपण देतो आहे की किती आहे तर त्या व्यक्तीचं उत्पन्न 20% वाढलं. या महिन्याला त्या व्यक्तीचं उत्पन्न 20% वाढलं, त्याचा परिणाम असा झाला की त्याची मागणी 10% वाढली. मागच्या पेंडेमिक काळामध्ये अनेक मजुरांचे रोजगार गेले, त्यामुळे त्यांचं उत्पन्न कमी झालं. मग किती टक्के? काहींचं उत्पन्न 50% कमी झालं, काहींचं उत्पन्न 60% कमी झालं. मग उत्पन्न कमी झालं त्याबरोबर त्यांची मागणी सुद्धा कमी झाली, की जी काही मागणी होती त्यांचं उत्पन्न 50% कमी झालं, त्याची मागणी सुद्धा 50% कमी झाली, 40% कमी झाली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की उत्पन्नाचा परिणाम जेव्हा मागणीवर होतो आहे तेव्हा त्याला उत्पन्नाच्या झालेल्या बदलाचा परिणाम जेव्हा मागणीवर होतो आहे तेव्हा त्याला आपण मागणीची उत्पन्न लवचिकता असं म्हणतो आहे. हा पहिला पार्ट आहे उत्पन्न लवचिकता. विचारात घ्यायचा की जेव्हा उत्पन्नातील बदलाचा परिणाम मागणीवर घडून येतो आहे तेव्हा त्याला आपण उत्पन्न लवचिकता असं म्हणतो आहे. म्हणून त्याचं सूत्र होतं मागणीतील शेकडा बदल भागीला उत्पन्नातील शेकडा बदल. तर उत्पन्नातील शेकडा बदल जो आहे तो आपण इथे दाखवलेला होता 20%. त्याचा परिणाम असा की 20% उत्पन्नात वाढ झाली. मग त्याचा परिणाम असा झाला की मागणीमध्ये त्या व्यक्तीचा शेकडा बदल झाला 10%. म्हणजे याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नात 20% वाढ झाली तर त्या व्यक्तीने झालेल्या वाढीमुळे 10% मागणी वाढवली. आणि म्हणून ही जी लवचिकता आहे त्याला उत्पन्न लवचिकता असं म्हणता आहेत. कारण केवळ इथे किमतीचा परिणाम नाही, इथे केवळ परिणाम होतो आहे तो उत्पन्नाचा. मागणी वाढते किंवा मागणी कमी होते, कशामुळे तर उत्पन्नामुळे. आणि म्हणून उत्पन्नातील बदलाचा परिणाम होऊन मागणीत घडून येणाऱ्या बदलाच्या परिणामाला आपण उत्पन्न लवचिकता असं म्हणतो आहे. आणि या ठिकाणी सूत्र होतं हा पहिला पार्ट उत्पन्न लवचिकता. दुसरा पार्ट आहे छेदक लवचिकता. आता छेदक लवचिकता काय आहे? छेदक क्रॉस इलॅस्टिसिटी म्हणतात त्याला, क्रॉस इलॅस्टिसिटी. आता ही क्रॉस इलॅस्टिसिटी काय आहे त्याचं एक उदाहरण दे. एका वस्तूच्या क्रॉस इलॅस्टिसिटी मध्ये एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा, म्हणजे एक वस्तू आहे
त्या वस्तूच्या किमतीतील बदलाचा एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होत असेल, म्हणजे याचा अर्थ असा आहे की एका वस्तूच्या किमतीत बदल होतो पण त्याचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होत असेल तर त्यास छेदक लवचिकता असं म्हणतात. क्रॉस इलॅस्टिसिटी म्हणजे एका वस्तूची किंमत बदलते तर दुसऱ्या वस्तूची मागणी बदलते. म्हणजे ज्या वस्तूची किंमत बदलते त्याची मागणी नाही, एका वस्तूची किंमत बदल तर दुसऱ्या वस्तूचा मागणी बदल असं जेव्हा घडतो आहे तेव्हा त्याला आपण छेदक लवचिकता क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणतो आहे. क्रॉस इलॅस्टिसिटी आपण म्हणतो आहे. तर ही क्रॉस इलॅस्टिसिटी काय आहे तर एका वस्तूच्या किमतीच्या बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर बदल करून जातो आहे तेव्हा त्याला मागणीची छेदक लवचिकता असे म्हणतात. म्हणजे एका वस्तूची किंमत बदलली त्याचा परिणाम असा झाला की दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि हे जेव्हा घडते आहे तेव्हा त्यास आपण छेदक लवचिकता असं म्हणतो आहे. किंमत एका वस्तूची बदलते तर मागणी दुसऱ्या वस्तूची बदलते. म्हणून या ठिकाणी सूत्र घेतलेलं आहे अ वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल भागिला ब वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल. ब वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली, किंमत वाढली, ब वस्तूची किंमत वाढली. बरं, ब वस्तूची किंमत वाढली, किंमत वाढल्यामुळे ब वस्तूची मागणी कमी होईल परंतु त्याला पर्याय होता अ वस्तू. म्हणजे ब वस्तूची किंमत वाढली म्हणून लोकांनी ब वस्तू खरेदी करणं कमी केलं, मागणी कमी केली. त्याला या ब वस्तूला पर्याय होता अ वस्तू आणि त्यामुळे ब वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली तर मागणी कशाची वाढली अ वस्तूची 5% मागणी वाढली. का झालं असं? कारण एका वस्तूची किंमत वाढली पण त्याला पर्याय मात्र दुसरी वस्तू आहे. ब वस्तूची किंमत वाढली त्याला पर्याय अ वस्तू आहे आणि मग लोकांनी पाहिलं की अ वस्तूच्या किमतीत इकडे वाढ, ब वस्तूच्या किमतीत इकडे वाढ होतो आहे, किंमत वाढते आहे का, मग जाऊ दे आपण दुसरी वस्तू खरेदी करू, त्याला पर्याय असलेली वस्तू खरेदी करू आणि म्हणून लोकांनी पर्याय वस्तूची मागणी वाढवली. असं जेव्हा घडते आहे तेव्हा त्याला आपण छेदक लवचिकता असं म्हणतो आहे. म्हणजे याचा अर्थ एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होत असेल तर त्यास छेदक लवचिकता असे म्हणतात. क्रॉस इलॅस्टिसिटी म्हणजे ब वस्तूच्या किमतीतील झालेला शेकडा बदल अ वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवून येतो आहे त्याला आम्ही छेदक लवचिकता असं म्हणतो. मग काय घडलं तर अ वस्तूची किंमत 10% मी ते वाढ दाखवली, अ वस्तूची किंमत 10% वाढली. आपला मागणीचा नियम म्हणतो बाजारात वस्तूची किंमत वाढली असता मागणी कमी होते. मग ब वस्तूची किंमत 10% वाढली त्याची मागणी कमी होईल. मग लोकांनी ती मागणी कमी केली पण लोकांना गरजा भागवायच्या, मग ब वस्तूसाठी पर्याय कोणती वस्तू होती अ वस्तू होती. मग अ वस्तूच्या मागणीत वाढ झाली. मी त्या दिवशी उदाहरण सांगितलं होतं की कॉफीला पर्याय होता चहा. कॉफीची किंमत वाढली, जी बाजारात 15 रुपयाला मिळत होती 16 रुपयाला मिळत होती ती आता 20 रुपये झाली. म्हणजे कॉफीच्या किमतीत वाढ झाली. आता कॉफीच्या किमतीत वाढ झाली 10%. आता किंमत वाढली, जी काय होती 16, 17, 18 रुपयाची होती आता ती 20 रुपयाला झाली. असं गृहीत धरू की त्या वस्तूची किंमत 10% वाढली, कॉफीची किंमत 10% वाढली. मग आता किंमत वाढल्यामुळे लोकांनी कॉफीची मागणी कमी केली पण त्याचा पर्याय लोकांजवळ होता चहा घेता येईल. आणि मग लोकांनी जे कॉफी घेणारे होते किंमत वाढल्यामुळे त्यांनी कॉफी घेणं कमी केलं आणि त्यांनी चहा घ्यायला सुरुवात केली. चहाची मागणी वाढली म्हणजे याचा अर्थ 5% मागणीत वाढ झाली. कशाची? चहाच्या मागणीत वाढ. म्हणजे किंमत बदलली कॉफीची, मागणी वाढली चहाची. याला आम्ही छेदक लवचिकता असं म्हणतोय. किमतीत बदल झाला, कॉफीच्या किमतीत बदल झाला, कॉफीची किंमत 10% वाढली पण त्याचा परिणाम असा झाला की मागणी कशाची वाढली तर चहाची मागणी वाढली. का? कारण कॉफीची किंमत वाढता बरोबर लोकांनी कॉफीची मागणी कमी केली आणि त्याला पर्याय होता चहा म्हणून चहाची मागणी वाढवली. 5% चहाच्या मागणीत वाढ झाली. असं जेव्हा घडते आहे एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर जेव्हा होतो तेव्हा त्याला मागणीची छेदक लवचिकता असे म्हणतात. म्हणजे याचा अर्थ एका वस्तूची किंमत बदलते तर दुसऱ्या वस्तूची मागणी बदलते. एका वस्तूची किंमत म्हणजे कॉफीची किंमत 10% वाढवली, किंमत वाढता बरोबर कॉफीची मागणी कमी केली लोकांनी पण त्यासाठी लोकांना पर्याय उपलब्ध होता चहा
मग कॉफी नाही घ्यायची, मग चहा घेता येईल म्हणून लोकांनी चहाची मागणी वाढवली 5%. असा जेव्हा बदल घडून येतो तेव्हा त्याला आम्ही छेदक लवचिकता असं म्हणतो आहे. बी केअरफुली. उत्पन्न लवचिकतेमध्ये आपण काय पाहिलं? उत्पन्नाचा परिणाम मागणीवर होतो आहे. केवळ उत्पन्न वाढलं असेल तर लोक मागणीत वाढ करतात, उत्पन्न कमी झालं तर मागणी कमी करतात. इथे परिणाम किमतीचा होत नाही, इथे परिणाम होतोय उत्पन्नाचा. उत्पन्नात प्लस मायनस झालं म्हणून मागणी प्लस मायनस झाली, त्याला आपण उत्पन्न लवचिकता म्हटलं. इकडे आपण छेदक लवचिकता. छेदक लवचिकतेमध्ये एका वस्तूच्या किमतीच्या बदलाचा परिणाम दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर जेव्हा होतो आहे तेव्हा त्याला आपण छेदक लवचिकता असं म्हणतो आहे. एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा परिणाम या ठिकाणी आपण उदाहरणाने पाहिलेलं आहे की समजा कॉफीच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली म्हणून लोकांनी कॉफी घेणं कमी केलं, कॉफीची मागणी कमी झाली, परंतु त्यांना पर्याय होता चहा आणि म्हणून पर्यायाने चहाची मागणी वाढली, 5% वाढली. म्हणजे लोकांनी कॉफीची मागणी कमी केली पण किंमत कशाची कमी झाली? कॉफी किंमत कशाची वाढली? कॉफीची किंमत वाढली. किंमत कॉफीची वाढली पण त्याचा परिणाम होऊन मागणी मात्र चहाची वाढली. याचा अर्थ असा आहे की एका वस्तूच्या किमतीच्या बदलाचा परिणाम जेव्हा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवर होतो आहे तेव्हा त्याला मागणीची छेदक लवचिकता असे म्हणतात. हा दुसरा पार्ट आपण पाहिला आणि आता तिसरा पार्ट आहे आपल्या जवळ. तिसरा पार्ट किंमत लवचिकता. किंमत लवचिकता म्हणजे काय किंवा किंमत लवचिकतेचा परिणाम कसा होतो आहे? किमतीतील प्रमाणित बदलामुळे, किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता. प्रमाणित असा शब्द वापरला आहे मी. प्रमाणित इन द सेन्स डॉक्टर मार्शल प्रमाणित म्हणजे शेकडेवारी, प्रमाणित म्हणजे टक्केवारी. म्हणजे याचा अर्थ किमतीतील प्रमाणित बदलामुळे, म्हणजे प्रमाणित म्हणजे टक्केवारी, किमतीच्या 10% बदलामुळे, किमतीच्या 20% बदलामुळे, किमतीच्या 5% बदलामुळे, म्हणून किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल होतो, मागणी 10% वाढली, मागणी 15% कमी झाली, मागणी 5% वाढली. म्हणून मागणीत जो प्रमाणित बदल होतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ मागणीतील म्हणजे किमतीतील प्रमाणित बदलामुळे मागणीत जो प्रमाणित बदल घडून येतो आहे त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. मग इथे खाली सूत्र दिलेलं आहे. खाली सूत्र आहे मागणीतील मागणीची किंमत लवचिकता बरोबर, मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. म्हणजे किमतीत झालेला शेकडा बदल मागणीमध्ये काय शेकडा बदल घडवून आणतो आहे त्याला आपण किंमत लवचिकता असं म्हणतो. इथे केवळ किमतीचा परिणाम मागणीवर होतो आहे. म्हणजे किमतीचा परिणाम या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. किमतीतील शेकडा बदल विचारात घेतला, त्याचा परिणाम मागणीतील शेकडा बदलावर झालेला आहे आणि म्हणून सूत्र लिहिलं मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. खाली मी लिहिलेला आहे की किमतीतील शेकडा बदल 10% किमतीत वाढ झाली, 10% किमतीत वाढ झाली, किंमत 10% वाढली. त्याचा परिणाम असा झाला की त्या वस्तूची मागणी 20% घटली. म्हणजे किंमत 10% वाढली, किंमत वाढतावर मागणी कमी होते, पण काय परिणाम आहे? किंमत 10% वाढली आणि मागणी 20% घटली. असा जो परिणाम होतो आहे त्याला आपण किंमत लवचिकता असं म्हणतो आहे. म्हणजेच याचा अर्थ किमतीतील प्रमाणित बदलाचा परिणाम जो मागणीवर प्रमाणित बदल घडवून आणतो त्याला मागणीची किंमत लवचिकता असे म्हणतात. आणि ते सूत्र होतं मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. मागणीतील शेकडा बदल भागीला किमतीतील शेकडा बदल. मग या ठिकाणी पाहिलाय किमतीचा शेकडा बदल आहे 10% वाढ झाली, त्या वस्तूच्या किमतीत 10% वाढ झाली, परंतु त्याचा परिणाम असा झाला की त्या वस्तूची मागणी 20% घटली. म्हणजे किंमत 10% वाढली, परिणाम मागणी मात्र 20% घटली. असा जेव्हा परिणाम घडून येतो आहे तेव्हा त्याला किंमत लवचिकता असे म्हणतात. तर आपण हे 3 घटक आजच्या या तासिकेमध्ये, परवाच्या दिवशी पण आपण बघितले आणि आजच्या तासिकेमध्ये हे 3 घटक बघितलेले आहेत. आपण मागणीची लवचिकता पाहिलं. मागणीच्या लवचिकतेच्या अगोदर आपण एक घटक बघितलेला आहे
की मागणीची लवचिकता किंमत वाढली असता कितीचं उत्तर काय आहे, तर मागणी लवचिकता देते आहे. मग आपण मागणीच्या लवचिकतेची डॉक्टर मार्शल यांची संकल्पना पाहिली. त्यानंतर मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार पाहिले: उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता, किंमत लवचिकता. उत्पन्न लवचिकता पहिला तक्ता, दुसरा तक्ता छेदक लवचिकता, तिसरा तक्ता किंमत लवचिकता. अशा प्रकारे आपण 3 घटक या ठिकाणी विचारात घेतले.